टायगरचा पार्ट 2। उद्धव ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के। ठाकरेंचा सर्वात मोठा शिलेदार ठोकळा रामराम। शिंदे गटाचा ऑपरेशन टायगरचा दुसरा अध्याय सुरू झालाय। उद्धव ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत। त्यात राजन साळवी यांच्या प्रवेशाने पहिला धक्का देण्यात शिवसेने गट यशस्वी ठरला होता। अशातच आता भास्कर जाधव शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे। भास्कर जाधव यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात चर्चेला चांगलंच उधाण आलंय। भास्कर जाधव नाराज, मला योग्य संधी मिळाली नाही। आज माझं वाढतं वय आहे, मला दुःख आहे। योग्य वेळेला मला जर संधी मिळाली असती तर हा भास्कर नावाप्रमाणे महाराष्ट्राला भास्कर दिसला असता, असं म्हणत भास्कर जाधव यांनी सूचक इशारा दिलाय। पक्ष सोडून जाणारे तिकडं का जात आहेत? पलीकडे जाऊन काय फायदा आहे? जे कोण पक्ष सोडून जात आहेत त्यांनी हा विचार केला पाहिजे, त्याची आपल्याला गरज आहे का? आता तिकडे एवढी एसटी फुल झाली आहे, तिथं आता तुम्हाला एका कोपऱ्यात जाऊन उभे राहायला लागणार आहे, असंही भास्कर जाधव यांनी म्हटलंय। आम्ही चर्चा करू, संजय राऊत। दरम्यान आज सर्व शिवसेना नेते एकत्र भेटणार आहोत। ज्या नेत्यांना काही खंत असेल तर बोलणार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय। काल आमची चर्चा झाली आहे, त्यानंतर आम्ही भेटणार आहोत। काही मुद्दे असतील त्यावर चर्चा करू, असं म्हणत संजय राऊत यांनी मुद्द्याला बगल दिली। शिंदे गटाशी जवळ, ज्याच्याकडे दात आहेत त्याच्याकडे चणे नाहीत आणि ज्याच्याकडे चणे आहेत त्याच्याकडे दात नाहीत, अशी परिस्थिती माझी झाली आहे, असं म्हणत भास्कर जाधव यांनी भावना व्यक्त केल्या। माझ्याबद्दल उदय सामंत हल्ली खरोखरच चांगलं बोलत आहेत। उदय सामंत त्यांच्या मनामध्ये काय आहे मला माहिती नाही, पण ते आदराने वागत आहेत, असं म्हणत भास्कर जाधव यांनी शिंदे गटाशी जवळीक वाढल्याचं पाहायला मिळतंय। जर तुम्ही अजूनही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा।